वादळ वाऱ्यात तू हे धरणीची हान तुला जीवाचं रान कर तू पेटून राव भार वादळ वाऱ्यात तू पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर लोकांनी दिलेला आहे. त्या महापुरुषांनी आपल्याला शेती शिकवली, देशाचं संरक्षण शिकवलं. या लढारा तू लढारा तू लढारा तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा लढारा तू लढारा तू लढारा तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा येतील जातील संकटेही सोडू नको तू साथरा एकजुटीनं लढूया सारे घेऊन हाती हातरा. आपल्याला संभाजीनगरमध्ये आपल्या ॲग्रोवन पेपरने उपलब्ध करून दिलं आणि सरांनी तुम्हाला एक खूप मोठी सुविधा करून दिली की तुम्हाला इथे घेऊन आले. या गोष्टी समजून घ्या. खूप चांगलं एक्झिबिशन आहे आणि तुम्ही आले आमच्या स्टॉलला भेट दिली तरी पण धन्यवाद. थँक्यू. पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू लढारा तू लढारा तू लढारा तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा लढारा तू लढारा तू लढारा तू बळीराजा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संस्कृती ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची क्षेत्र भेट आज कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आज कॅम्ब्रिज चौकामध्ये आली होती. यामध्ये ॲग्रोवन आणि सकाळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या प्रदर्शनामध्ये जवळजवळ 400 ते 500 स्टॉल या ठिकाणी स्थापित करण्यात आलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग कशा प्रकारे केले जातात, जसं की स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहे आणि रेशीम उद्योग आहे, पापड उद्योग आहेत. कशा प्रकारे घरगुती उद्योगसुद्धा महिला या ठिकाणी करतात याचाही विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे. कारण महिला बचत गट कशा प्रकारे एकत्र येऊन वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करतात याचाही अभ्यास या क्षेत्रभेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलेला आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना घेतली. त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चरसाठी लागणाऱ्या नानाविध प्रकारची यंत्रणा कशा यूज केल्या जातात, त्याचे कारखाने कसे वर्क करतात या संदर्भात सुद्धा मुलांनी खूप सारी माहिती जाणून घेतली.